जेव्हा कधी कॉलेजच्या सुट्ट्यामधून मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी जायचे तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र झोपायचो. पण जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा माझे हातपाय खूपच दुखायचे आणि माझी छाती पण खूपच दुखायची. हे सगळं माझ्यासोबत काय होत आहे मला तर काहीच समजत नव्हतं आणि मला जे काही होत होतं ते मी कुणालाही सांगू शकत नव्हते. आणि हे सगळं माझ्यासोबत फक्त आणि फक्त माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी गेल्यावरच घडायचं. मला नेहमीच प्रश्न पडायचा की माझ्या बहिणीच्या घरी गेल्यावर माझ्यासोबत असं का घडत असेल की मला इतका जास्त त्रास होतो. म्हणूनच खरं काय ते जाणून घेण्यासाठी एक दिवस मी दूध न पिता झोपायचं नाटक केलं आणि मग जेव्हा रात्रीचे 1 वाजले तेव्हा मला माझ्याजवळ कुणीतरी झोपल्यासारखं जाणवलं आणि मी जसं त्या व्यक्तीला स्पर्श केला तसेच मी माझे डोळे उघडले आणि समोर बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता कारण तो व्यक्ती दुसरा कोणी नसून माझाच. नमस्कार, माझं नाव पूनम. मी आता BComच्या पहिल्या वर्षामध्ये शिकत होते. मी एका खेडेगावामध्ये राहणारी मुलगी आहे. मला 10वीला चांगले मार्क्स मिळाले म्हणून माझ्या वडिलांनी एका खूप मोठ्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन करून दिलं होतं आणि मी आता हॉस्टेलमध्ये राहून शिकत होते. माझे घर माझ्या हॉस्टेलपासून जवळपास 200 किलोमीटर दूर होते आणि माझ्या मोठ्या बहिणीचे घर माझ्या हॉस्टेलपासून फक्त 60 किलोमीटर दूर असल्यामुळे मी नेहमी सुट्ट्यामध्ये तिच्याकडे जायचे. माझी बहीण मला खूप जीव लावायची. आम्ही दोघी बहिणी एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचो. त्यामुळे दीदीही मला नेहमी तिच्याकडे बोलून घ्यायची. तिच्या घरात तिचे सासू सासरे, दाजी आणि ती असे ते सर्वजण एकत्र राहायचे. माझ्या बहिणीला एक मुलगा आणि एक मुलगी होती. तिचा मुलगा खूप लहान असल्यामुळे ती माझ्या दाजींना जास्त वेळ देऊ शकत नव्हती. माझे दाजी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते. ते सुद्धा मला खूप जीव लावत होते. ते नेहमी माझा मोठा भाऊ किंवा माझ्या वडिलाप्रमाणे माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचे. मी त्यांच्याकडे जे काही मागायचे ते मला लगेच आणून द्यायचे आणि तो माझी काळजी माझ्यासोबत ते सर्व करण्यासाठी करत होता हे मी समजायला जरा उशीरच केला. कुणाच्या मनात काय आहे हे कुणालाच ओळखता येत नाही. जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मी 9वीत शिकत होते. माझे दाजी स्वभावाने खूप सरळ होते. त्यांना बघून असं वाटतच नव्हतं की ते असं काही चुकीचं काम करत असतील. पण कधीकधी चांगल्या चेहऱ्यामागे चुकीचा व्यक्ती लपलेला असतो हे आपल्याला अनुभवातूनच समजते. जेव्हा मी सुट्ट्यामध्ये माझ्या बहिणीच्या घरी गेले तेव्हा आम्ही सगळे सोबतच झोपायचो. पण जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा माझे हातपाय दुखायचे. मला काहीच समजत नव्हते की माझ्यासोबत हे सगळं काय होत आहे. माझ्या या त्रासाबद्दल मी कुणालाही काही सांगू शकत नव्हते. हे सर्व माझ्यासोबत फक्त आणि फक्त माझ्या बहिणीच्या घरी गेल्यावरच घडायचं. मला नेहमीच प्रश्न पडायचा की मी जेव्हा त्यांच्या घरी जाते तेव्हाच माझ्यासोबत असं का घडत असेल की मला इतका जास्त त्रास होतो. माझ्या ताईचं आणि दाजीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, परंतु मूल झाल्यानंतर माझी ताई माझ्या दाजीला जास्त वेळ देऊ शकत नव्हती आणि कदाचित म्हणूनच दाजीने माझ्यासोबत असं काही केलं असेल. पण दुसरं म्हणजे मला हेही वाटायचं की दाजी माझ्यासोबत असं कधीही वागू शकणार नाही. एक वेळेस जेव्हा मी माझ्या बहिणीच्या घरी गेले तेव्हा रात्रीचे जेवण झाल्यावर सगळेच हसत खेळत गप्पा मारायला लागले. गप्पा करून झाल्यावर नेहमीप्रमाणे संध्याकाळी दूध पिले. जेव्हा दाजी संध्याकाळी दुधाचा ग्लास घेऊन आला आणि मला दिला, ते दूध पिल्यानंतर मला गुंगी येऊ लागली म्हणून मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला तसाच खूप जास्त त्रास होत होता. माझी छाती पण फारच दुखत होती आणि माझे आतले कपडे पण पूर्ण ओले झाले होते. मला तर काहीच समजत नव्हतं. मला कळतच नव्हतं की माझ्यासोबत हे काय होत आहे. मी ही गोष्ट कुणाला सांगावी मला हेही समजत नव्हतं. मी माझ्या दाजीबद्दल असा विचार करू शकत नव्हते. त्यांच्यावर मी कधीच त्या प्रकारची शंका घेतली नाही कारण ते खूप चांगल्या प्रकारे माझ्या बहिणीची काळजी घ्यायची. त्यामुळे मी त्यांच्यावर कधीच असा संशय घेऊ शकत नव्हते कारण ते माझी आणि माझ्या बहिणीची खूप काळजी घ्यायची. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. पण मला इतकं तर नक्की माहिती होतं की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे. पण काय ते मला कळत नव्हतं. पण खरं काय आहे ते मला बघायचं होतं. म्हणून एके दिवशी मी आज झोपायचं नाही असं ठरवलं. रात्री सर्वांनी गरम दूध पिल्यानंतर सर्वजण झोपी गेले. मी स्वतःला जागी ठेवण्याचे खूप प्रयत्न करत होतो, पण ते दूध पिल्यानंतर मला खूप जास्त झोप येत होती आणि मी त्या रात्री झोपी गेले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत तेच होत होतं.
माझे आतले सर्व कपडे घामाने भिजलेले असायचे. पण आता मला एक गोष्ट समजली होती की जेव्हा दाजी मला दूध देतो त्याच दिवशी माझ्यासोबत हे सर्व घडत होतं. ताई किंवा दुसरं कुणी मला जर दूध दिलं तर मला हा त्रास होत नव्हता. म्हणून मी ठरवलं की मी आज दूध पिणारच नाही. मी गुपचूप ते दूध तुळशीच्या जवळ ओतून दिलं आणि मला खूप झोप येत आहे असं सांगून झोपायला माझ्या जागेवर आले. माझ्या बहिणीने माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं. खरं तर मी जागीच होते, परंतु नेमकं काय घडत आहे हे मला बघायचं होतं. मी फक्त झोपण्याचं नाटक करत होते. आता रात्रीचे 1 वाजले. सगळे शांत झोपले होते. मलाही झोप लागणारच होती की तितक्यात कुणीतरी येऊन माझ्याजवळ झोपत आहे असं मला जाणवायला लागलं. मला माझे डोळे उघडण्याची भीती वाटू लागली, पण मला जाणवत होतं की कुणीतरी माझ्या जवळ येऊन झोपलेलं आहे आणि त्या व्यक्तीचा हात माझ्या छातीवरून फिरत होता हे मला कळत होतं. पण मला अजूनही हे माहिती नव्हतं की हा व्यक्ती कोण आहे. तो व्यक्ती हळूहळू त्याचा हात माझ्या पोटावरून फिरू लागला. मी खूप घाबरले. तरी मी हिम्मत करून मी माझे डोळे उघडले आणि मला दिसलं की तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून माझे दाजीच होते. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते एकदम घाबरले आणि त्यांनी पटकन त्यांचा हात बाजूला काढून घेतला. पण मला मात्र आता हे समजलं होतं की ते माझ्या बहिणीची फसवणूक करत आहेत. मला तर माझं सगळं, कारण एकीकडे माझी जीवापेक्षा जास्त लाडकी बहीण होती आणि दुसरीकडे तिचा जीव म्हणजे माझे दाजी माझ्यावर असा अत्याचार करत होते. मला तर काहीच कळत नव्हते की मी काय करावे. मी पटकन बाजूला झाले आणि रडत बसले. मला काहीच कळत नव्हते की मी आता काय करावे. मी जर माझ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली तर ती पूर्णपणे तुटून गेली असती. कदाचित तिने स्वतःला संपूनही टाकलं असतं. तिने स्वतःला काहीही करून घेतलं असतं किंवा कदाचित दोघांचं नातं खराब झालं असतं. म्हणून मी तिला काहीच न सांगता तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मी उठून माझं आवरलं व माझ्या बहिणीला बोलवलं आणि म्हणाले, ताई, मला कॉलेजमध्ये अर्जंट जायचं आहे. माझं खूप महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून मी माझी बॅग भरली आणि तिथून निघाले. नेहमीप्रमाणे माझ्या बहिणीने माझ्या दाजींना सांगितले की पूनमला सोडून या. माझे दाजीही त्यांचं आवरून आले व त्यांनी मला गाडीत बसायला सांगितलं. मला तर त्यांचं तोंडसुद्धा बघवत नव्हतं. त्यांचा मला फार राग येत होता, कारण मला काल रात्री समजलं होतं की ती व्यक्ती चांगली नाही. या व्यक्तीने माझ्यावर अत्याचार केला आहे, माझ्या बहिणीला धोका दिला आहे. स्वतःच्या बायकोच्या बहिणीबरोबर हे असं घाणेरडं काम करत आहे. मी तर माझ्या दाजींना माझ्या वडिलाचे स्थान दिले होते, कारण त्यांनी मला खूप मदत केली होती. पण त्यांची मदत फक्त एक वासना होती हे तर मला काल रात्री समजलं. मी काल रात्री जागी राहिले नसते तर कदाचित त्यांचं सत्य मला कधीच समजलं नसतं. पण याआधी काय झालं होतं ते मला माहीत नव्हतं, कारण तेव्हा मी ते दूध पिऊन घ्यायचे आणि त्यानंतर मला शुद्ध राहायची नाही. त्यामुळे ते माझ्यासोबत काय काय करत होते हे मला माहीत नाही. जेव्हा ते मला सोडायला निघाले तेव्हा त्यांनी गाडी मध्येच थांबवली आणि मला सांगू लागले की तुझ्यावर मी खूप प्रेम करतो, मला तू हवी आहेस आणि मी फक्त तुला दुधामध्ये झोपेचे औषध देत नव्हतो, तर मी घरातील सगळ्यांना ते औषध दिले असल्यामुळे आपल्याला त्या अवस्थेत आजपर्यंत कुणीही पाहिलेले नाही आणि मी तुझ्यासोबत काही वाईट केलं नाही. मी फक्त माझ्या हाताने तुझी मसाज करायचो. मी आजपर्यंत तुझ्या इतक्या जवळ कधीच आलेलो नाही, पण मला तुझ्याजवळ यायचं आहे आणि जर आपण असं काही केलं तर घरी कुणाला पण काही समजणार नाही. हे बोलणं ऐकून मला त्यांचा खूप जास्त राग आला. मी त्यांना रागीत म्हणाले, माझ्या बहिणीत खूप जीव आहे, म्हणून तुमची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीही माफ करू शकत नाही. तुम्ही माझ्या बहिणीचे पती असल्यामुळे मी तुम्हाला एकच वॉर्निंग देतो की मला परत अशा घाणेरड्या नजरेने बघू नका किंवा मला असा अंगाला स्पर्श करू नका. आजपर्यंत मला त्यांच्यावर कधी संशय आला नव्हता, कारण मी त्यांचा स्पर्श वाईट आहे असं कधीही समजून घेतलं नव्हतं. आता कुठे मला कळायला लागले की जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत कुठे बाहेर जायचो, फिरायचो, ते मला कधी कधी वेगळ्याच नजरेने किंवा वेगळ्या पद्धतीने स्पर्श करायचे. पण मला एक विश्वास होता की ती व्यक्ती असं काहीही करू शकत नाही. पण कधी कधी आपलीच माणसं आपला विश्वासघात करत असतात हे मला काल रात्री समजलं. माझे दाजी मला म्हणत होते की जे झालं ते चुकीचं नव्हतं. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्नही करायला तयार आहे. मला त्यांचा खूप राग येत होता. मी तेव्हा त्यांना म्हणाले की माझी बहीण तुमच्यावर खूप प्रेम करते,
तुम्हाला 2 मुले आहेत, तेही आता मोठे झाले आहेत. तरीही तुम्ही अशा वाईट वळणावर जात आहे याची तुम्हाला जराशी पण लाज नाही वाटत का? मी त्यांना नको ते बोलत होते, पण ते मला काहीही बोलत नव्हते. माझं सगळं ऐकून घेत होते. ते फक्त एकच म्हणत होते की मी तुझ्यावर प्रेम करतो. आता मला समजलं होते की माझी बहीण मुलांमध्ये इतकी व्यस्त झाली आहे की माझ्या दाजीचं लक्ष दुसऱ्या स्त्रीकडे जायला लागलं होतं. माझे दाजी मला सॉरी म्हणत होते. तेव्हा मी त्यांना एकच बोलले की माझं आणि तुमचं नातं असं कधीच होऊ शकत नाही, कारण माझी बहीण माझ्यासाठी सर्व काय आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करते. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर आजपासून तुम्ही माझ्या बहिणीची खूप जास्त काळजी घ्याल. तुमच्या मुलांना जीव लावा. माझ्या बहिणीला सगळ्यात जास्त प्रेम करा. माझ्या बहिणीशिवाय आता तुम्ही कुणाचाही विचार करणार नाही. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या बहिणीबरोबर पूर्ण आयुष्य राहाल. पण ते मला एक प्रॉमिस मागतात की आपल्या दोघांमधलं हे जे काही झालं आहे ते तुझ्या बहिणींना काहीही नको सांगू, नाहीतर आमचं नातं पूर्णपणे तुटून जाईल. आणि मीही त्यांना वचन दिले की मी या गोष्टी कुणालाही सांगणार नाही. आता मी माझ्या कॉलेजमध्ये खूप बिझी झाले होते. माझी बहीण मला अधूनमधून विचारायची की तू आता घरी का येत नाही. मी तिला नेहमी समजवायचे की आम्हाला सध्या खूप अभ्यास आहे किंवा माझी एक्झाम जवळ येत आहेत, मला यायला जमणार नाही. मी तिला नेहमीच हसत सांगायचे, तू दाजीकडे व्यवस्थित लक्ष देत राहा. हो ग, पण मुलांमुळे आता जास्त वेळ तुझ्या दाजींना मला देता येत नाही. तेव्हा मी तिला म्हणाले, तू वेळ काढत राहा आणि दाजींना वेळ देत राहा. आजकालची माणसं चांगली नसतात. आपण वेळ दिला नाही तर ते दुसरीकडे भटकतात. यावर ती मला नेहमीच विचारायची की तू असं का बोलत आहेस. पण मी तिला कधीही खरं सांगितलं नाही, कारण माझ्या बहिणीचा तिच्या नवऱ्यात जीव होता. जर मी तिला खरं सांगितलं असतं तर तिने स्वतःला संपवलं असतं. तिचा विश्वास त्यांच्यावरून कायमचा उडाला असता आणि त्या दोघांचं नातं कायमचं संपलं असतं.